चला पुढचा पॅटर्न पाहिलं होतं आपण, त्रिकोणाचे गुणधर्म. त्रिकोणाचे काय गुणधर्म तुम्हाला दिलेले. आता बघा, सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABC, या आकृतीमध्ये त्रिकोण ABC च्या A या शिरोबिंदूतून, हा A या शिरोबिंदूतून बाजूवर काय काढला आपण, लंब. बाजूवर लंब रेषाखंड कोणता काढला, काय नाव आहे त्याला, हा D आहे आणि हा AD काढला. आता आपल्याला बघायचंय इथं, काय बघायचंय, शिरोलंब म्हणजे काय. काय बघायचं आपल्याला, शिरोलंब म्हणजे काय. इथे मी लिहितो, शिरोलंब कशास म्हणतात किंवा तो काय असतो. शिरोलंब बरोबर मी क्वेश्चन मार्क दिलाय, तुम्ही लिहा शिरोलंब म्हणजे काय. झालं का, इतकं लिहून घ्या, डायग्राम सहज काढा. बरोबर. आता बघा, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्रिकोणाचा शिरोबिंदू कोणता आहे, ए हा काय आहे, त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे. आणि त्या शिरोबिंदूतून सम्मुख म्हणजे समोरील, बरोबर, सम्मुख म्हणजे काय, समोरील बाजूवर काढलेला लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोलंब म्हणतात. लिहून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर. हो दमाज, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून सम्मुख, कंसात घ्या समोरील, सम्मुख, समोरीलला कंस करा आणि समोरील झाल्यानंतर कंस बंद करा. बाजूवर काढलेला लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात. त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात. हा पुढे घ्या. असे जास्तीत जास्त तुम्हाला 3 शिरोलंब काढता येतात. असे जास्तीत जास्त किती शिरोलंब काढू शकू आपण, फक्त 3. बरोबर. जास्तीत जास्त किती शिरोलंब काढता येतात एका त्रिकोणाला, तुम्हाला 3 शिरोलंब काढता येतात. आता ते शिरोलंब एक संपाती असतात का रे, ते पाहिजे. बरोबर झालं का हे, हा ठीक. हा लक्ष द्या, आपल्याला जास्तीत जास्त किती शिरोलंब काढता येतात, 3. मी तुम्हाला सांगितले, तुम्ही लक्ष दिलं का. जास्तीत जास्त आपल्याला 3 शिरोलंब काढता येतात, ते आपण काढले. आता इथं काय दिलं बघा तुम्हाला, त्रिकोण PQR हा एक त्रिकोण दिलाय, तिनेही शिरोलंब दिलेले तुम्हाला. पहिला दिलाय तुम्हाला PS, सगळ्यात पहिला आपण पहिल्या आकृतीमध्ये पाहिलेलं होतं ते. दुसरा दिलाय तुम्हाला RQ आणि तिसरा काय दिलाय QT. हे काय आहेत, M ह्या एकाच बिंदूमध्ये आपल्याला छेदतात. म्हणून त्रिकोणाचे 3ही शिरोलंब एक संपाती असतात. आता मी तुम्हाला व्याख्या देतो, व्याख्या लिहून घ्या किंवा वाटल्यास मी सांगतो तसं पूर्ण लिहून घ्या. असं लिहा, सोबतच्या त्रिकोण PQR. झालं का, त्रिकोण तुम्ही लिहा, मी लिहिणार नाही जास्त. सोबतच्या त्रिकोण PQR चे 3ही शिरोलंब रेख PS
व रेख आर यू, हा यू बी, आर यू मला दिसायचं नाही, आर यू आणि क्यू टी हे यम या एकाच बिंदूत छेदतात, एकाच बिंदूत छेदतात, म्हणून त्रिकोणाचे तीनही शिरोलंब, म्हणून काय झालं म्हणून त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एक संपाती असतात. ते कसे असतात? एक संपाती. म्हणून त्रिकोणाचे तीनही शिरोबिंदू एक संपाती असतात. झालं? काय अडचण? डायग्राम पहा रे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. लंब दुभाजक, मी तुम्हाला शिरोलंब सांगितलं. शिरोलंब किती काढता येतात? 3. ह्या आकृतीमध्ये लंब दुभाजक कशाला म्हणतात असा प्रश्न लिहा, किंवा लंब दुभाजक म्हणजे काय असा पण प्रश्न तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. लंब दुभाजक बरोबर प्रश्नचिन्ह. लंब दुभाजक म्हणजे काय तुम्ही लिहा. अक्षर ओळखून नाही आलं तरी मी सांगतो तुम्हाला. झालं का? आता आपण त्रिकोण काढलाय एक्स वाय झेड आणि हा टी आहे, जो काय बाहेरून रेषा मारली आपण आणि तिथे कोण तयार झाले. बरोबर? तर लिहा त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून, त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंब रेषेला, त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंब रेषेला त्या बाजूचा लंब दुभाजक असे म्हणतात. त्या बाजूचा लंब दुभाजक असे म्हणतात. आपल्याकडे लंब दुभाजक कोणता आला? टी. बरोबर? आलं लक्षात? आपल्याकडे कोणता आहे लंब दुभाजक? हा टी. टी ही रेषा त्या आकृतीचा लंब दुभाजक आहे. कशावरून ओळखला आपण? त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून. ते तिथे मध्यबिंदू तयार झाला, तिथं आपण कोण दिलेला आहे, तिथं काय झाला? एक मध्यबिंदू. बरोबर? आणि त्या मध्यबिंदूतून जी रेषा गेली ती कशी आहे? लंब रेषा आहे. आणि त्या बाजूला एक लंब दुभाजक तयार झाला, त्यालाच आपण लंब दुभाजक असे म्हणतो. आलं लक्षात? याचं उत्तर तुम्हाला कसं लिहायचं? चला पुढची डायग्राम बघा. किती दिलेले, त्याच्यात काय काय दिलेले, ते एक संपाती आहेत का ते मला तुम्ही सांगा. बरोबर? झालं का? बघा रे, डायग्राम दिसेल का? बघा. याच्यामध्ये एवढंच लिहायचं तुम्हाला. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूचे, या त्रिकोणाच्या तीनही बाजूचे लंब दुभाजक एक संपाती असतात. काय झालं? हां, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूचे लंब दुभाजक एक संपाती असतात. झालं का? मोडकर. बघा आता काय करायचं आपल्याला? त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधून, म्हणजे आपल्याला एक मध्यगा या त्रिकोणाची पाहायची. काय पाहायची? मध्यगा पाहायची. मध्यगा तयार करण्यासाठी आपल्याला डायग्राम थोडीशी चेंज करायची. चेंज करू आपण.
पण हे समजले का पहा. बघा आता डायग्राम दुसरी बघा आली का पहा. आणि काय करा त्याचं गुणधर्म लिहा. मध्यका म्हणजे काय किंवा कशाला मध्यका म्हणतात, बरोबर लिहून घ्या. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्या समोरील रेषा त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्या समोरील रेषा बाजूचा मध्यबिंदू समोरील रेषा बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. यांना जो जोडणारा रेषाखंड आहे, डायग्राम तुम्हाला दिली, त्याला काय म्हणायचं, त्रिकोणाची मध्यगा म्हणतात. आणि याचं पण तसंच गुणधर्म आहे. त्रिकोणाच्या पुढल्या तिन्ही मध्यगा कशा असतात, एक संपाती असतात. कशा असतात त्या, एक संपाती असतात. झालं. झालं का. हा पुढची आकृती बघा. तिथे लिहायचे आपल्याला कोनदुभाजक म्हणजे काय. हा लाईट गेली थोडं बघा रे, लाईट गेली. कोनदुभाजक म्हणजे काय, बरोबर झालं का. तिचं उत्तर घ्या. हा आकृती बघा. त्रिकोणाचा प्रत्येक तुला सांगितले, त्रिकोणाचा प्रत्येक आंतरकोन दुभागणाऱ्या किरणास, प्रत्येक आंतरकोन दुभागणाऱ्या किरणास कोन दुभाजक असे म्हणतात. कोन दुभाजक असे म्हणतात. पुढल्या त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभाजक एक संपाती असतात. त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभाजक एक संपाती असतात. एक संपाती कोन दुभाजक आहेत, एक संपाती त्याची मध्यगा आहे आणि शिरोलंब पण एक संपाती आहेत. अशा प्रकारे त्रिकोणाचे गुणधर्म मी तुम्हाला दिलेत मित्रांनो. अवश्य पहा, याच्यामुळं तुम्हाला भूमिती अवघड जाणार नाही. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा. धन्यवाद.